चहा उकळत आहे. मस्त थंडीचा पाऊस जरासं ऊन पडलेला आहे बाहेर आणि इथे चहा जरासं टाकलेला आहे जेणेकरून उबेल. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता मस्त चहा घेणार आहे. चहा घेऊन जरासं वेगळ्या विषयावर, आता पावसाळा चालू झाला आहे तर त्याच्यावर आपण बोलूया. जे पावसाळ्यात काय खाल्लं पाहिजे, काय नाही, आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे त्यावर व्हिडिओ करणार आहे. आणि मी तर चालू केलेला आहे, तुमच्याशीही शेअर करायचं आहे तर ते नक्की करा. गरम गरम पोळी, बेसन पोळी आणि आता पातळसर असं कांदा मिक्स केलेला आहे. चटणी, मीठ, हळद, हिंग, पूड असं घातलेलं आहे. चणा डाळ आहे आणि पावसाच्या दिवसात असं गरम गरम बेसन पोळी खायला वेगळीच मजा. हे जे कडधान्य आहे हे आता पावसाळ्यातील सगळ्यांसाठीच फायदेशीर असं आहे. आणि इथं आहे वाल, मूग आहेत, वाटाणे, हिरवे वाटाणे आहेत. हे थोडेसे पचनासाठी जड जातात म्हणून हे केव्हा तरीच करायचे. ही कुळीत आहे, कुळती, याला मोड आणून करायची. एक दिवस भिजत घालायची आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर ठेवून तिसऱ्या दिवशी करायची, म्हणजे चांगले मोड येतात. आता हे हिरवे वाटाणे आहेत, हे पण असं हे जड आहेत, म्हणजे मसाला वगैरे घालून केलं तरी छान होतं. आणि ह्याचंच आपण शिजवून पाण्यात भिजवून मस्त असं कडाण पण करू शकतो. पाण्यात भिजवल्यानंतर चांगले शिजले जातात कुकरला. आणि ह्या काय जे मूग मटकी आहे हे कुकरला लावायची गरज नसते, किंवा मसुरी नुसती भिजत घालून डायरेक्ट शिजायला टाकली तरीसुद्धा छान होते. आता हे जे आहे वाल पण मिक्सरला ह्याला कुकरला लावायची काही गरज नाही आहे. हे पण भिजत घालून दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर पाणी काढून सकाळी पाणी काढून मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी केलं तरी हे कसे पाण्यात भिजल्यानंतर याची सालं जी आहेत वरचे टरफल काढून घ्यायचे आणि खूप छान अशी ह्याची पण भाजी होते. आणि हे आहे चवळी. चवळी पण कुकरला लावायची गरज नाही तशी. जर जास्त आपल्याला स्मॅश करून हवे असेल तर लावायचे आहे. आणि असं आहे पावसाळ्यातील खाद्यपदार्थांचं. अशी उष्णता थोडीशी आणि कडाण पण अशी छान होतात कडधान्यांचे. आणि पावसाळ्यात खाल्ल्यानंतर म्हणजे आपल्याला ही हाडांना वगैरे असू दे, सांधेदुखीला असू दे, खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे हे थोडंसं मी खाण्यापिण्यात बदल करते अशा पद्धतीनं. आणि आता इथं सुंठ काढून ठेवलेला आहे, जो पावडर करून ठेवेल. इथं वेलची ठेवलेली आहे जी पावडर करून ठेवण्यासाठी. आणि केली की थोडं बरं पडतं. आता पाऊस चालू असल्यामुळं थोडेसे उष्ण पदार्थ खाल्ले पाहिजे. थोडी किचनची सफाई पण केली, डबे वगैरे घासायचे होते ते घासायला दिले. स्टँड लावून पूर्ण हे करपर्यंत म्हणजे वेळ जातो आणि जरा स्वच्छ झाल्यानंतर फ्रेश वाटतं. आता पाऊस चालू झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी थोड्याशा करायला मिळणार. आता श्रावणातच डायरेक्ट. आणि किचनचं थोडं प्रत्येक महिन्याला थोडंफार केलं की आता गेल्या महिन्यात थोडीशी लग्न आणि हे सगळं होतं त्यामुळं करता आलं नाही. आणि इथं म्हटलं आता चला स्वच्छ जरा असं झाल्यानंतर फ्रेश वाटतं म्हटल्यावर सगळं आवरलेलं आहे. जवळजवळ 2 तास त्याच्यामध्ये गेले. आणि चला आता भूक लागलेली आहे म्हणून आता एक चपाती खाऊन घेणार आणि मग अजून राहिलेली थोडीशी किरकोळ कामं आहेत ती करायची आहेत. आणि प्लॅस्टिक आणि खेळेमुळे जे आपले नको असलेल्या गोष्टी आहेत त्या वेळच्या वेळेला बाजूला ठेवल्या तरी चालतात आणि आपण उपयोगी पडतील म्हणून असं ठेवून स्टोअर करतो, पण ते काही उपयोगाचं नाही. आणि गंज वगैरे आलेलं असतं त्यामुळं. आणि त्या वेळेला आठवण पण घेतलं. आता त्या बाजूने आता ती बाजूपर्यंत चांगली भाजली पाहिजे. थोडंसं तेल जास्त भाजताना. काय सासूबाई पण सेम अशा करायच्या. थोडंसं पातळसर घट्ट जेवढा असेल तेवढं खायला जड जातं म्हणून पातळसर असायचं. आणि कुरमुरीत असा जरासं झाली पोळी की छान लागते. होतात मग नंतर पुसून जात आहे त्याचं. डाळ हलकीशी अशी टाकून घेतलेली आहे. मस्त सकट आलेला आहे. जरा चपाती खाऊन घेणार आहे. आणि 2 वर्ष बिलकुल काही इकडं घराकडे लक्ष देता आलं नाही.
सगळा पसारा झाला आता. थोडं आता चालू आहे, जशी हे होईल तसं वेळेनुसार. कारण खूप घाण झालं होतं घरात, म्हणजे कुठं प्लॅस्टिक कुठं काहीच, म्हणजे गावाकडे ये जा ह्याच्यात. त्यामुळं भरपूर म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी अशा टाकाऊ ज्या पण होत्या त्या पण असं तिकडं पण लक्ष गेलं नाही, ज्या गोष्टी घडत होत्या त्यामुळं. तर कधी पण आपण पण डिस्टर्ब होतो आहे बघा या गोष्टीतून. आपली तब्येत पण मग सगळ्यात महत्त्वाची आहे. थोडंसं रिलॅक्स आता जो यूट्यूबला मी 8 दिवसांनी ब्लॉग असं टाकायचं हे केलेलं आहे, सोमवार वगैरे. कारण आपल्या रोजच्या रुटीनमधली पण बरीच कामं असतात आणि ते रुटीन करताना प्रत्येक वेळेला कॅमेरा लावून सेटअप करणं ह्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळं जे महत्त्वाचे आहेत आमचे सेलिब्रेशन आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील, तुमच्याशी मी शेअर करेन. आणि आता जे काय आहे काही गोष्टी पसारा भरपूर झाल्यामुळं सगळीकडे लक्ष देऊन व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं आणि थोडीशी आपली तब्येत पण सांभाळावी लागते. मध्ये थांबून थोडीशी तब्येतीची पण काळजी घ्यावी लागते. आणि 4 दिवस खूप पाऊस पडत होता आणि आईकडे वगैरे जाऊन 2 दिवस त्यांना पण तिचं नियोजन व्यवस्थित तिनं केलेलं आहे, गोळ्या औषधं त्यांची देऊन वगैरे असं. पण माझं मनच राहत नव्हतं, म्हटलं बघून पण येऊया. आणि गेल्या महिन्यात जायचं होतं तर माझं कॅन्सल झालं, म्हणजे तो ह्यांना दुपारी 1 वाजता जाण्याचं हे करत होते, म्हणजे घरातलं आवरून मग दुपारी 1 वाजता जाऊन तिथं ह्याला पोचेपर्यंत म्हणजे खूप उशीर होणार. कारण आदल्याच दिवशी आमच्या गावची यात्रा झाली होती आणि जायची तर खूप इच्छा होती. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिराचा जो सोहळा होता, म्हणजे स्थापना करणार होती विठ्ठल मंदिराची, तर 4 दिवस नंतर 4थ्या दिवशी मला जायची इच्छा होती. कारण आमचं 3-4 दिवस लग्न आणि शेडवरची स्वच्छता वगैरे हे सगळंच करायचं बाकी होतं, त्यामुळं मला जाता आलं नाही. आणि त्यामुळं गेल्या महिन्यात पण राहिलं. मग म्हटलं बहिणीकडे आबाजी गेल्यानंतर थोडंसं तिथं म्हणजे दगदगीत वगैरे थोडंसं बसणं उठणं असं झालं, त्यामुळं थोडीशी त्यांची तब्येत पण खालावली. मग म्हटलं चला जाऊन भेटून पण येऊया. आणि थोडं थांबायचं पण होतं, म्हणजे जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्यांची किंमत करून त्यांचं जो राहिलं बसलं उठलं की काय वाटत नाही. पण तेवढ्यातच पाऊस पण जोरात चालू पण इतकं शांत वाटत होतं ना, म्हणजे एक रिलीफच, म्हणजे हिरवंगार झालेलं आहे शिवार सगळं, पूर्ण वातावरण सगळं हिरवं झालेलं आहे. आमच्या पण गावी जाणार होतो तिकडे गडिंग्लजमधून, पण बस सगळ्या बंद होत्या. फिरून मला यावं लागलं. प्रत्येक गाडी जी येणारी आहे ती फिरून आली आणि खूप उशीर पण लागला. जवळजवळ 2-2.5 तास लागले कोल्हापूरमध्ये येण्यासाठी. गडिंग्लजमधून तर नॉनस्टॉप गाडी होती, पण गडिंग्लजमध्ये यायलाच जवळजवळ अर्धा तास गेला, कारण फिरून आली गाडी, त्यामुळं कोळिंद्र वगैरे असं करून. तर चला, आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, काळजी घ्या, लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हीही पावसाळ्यातील काळजी घ्या आणि नक्की लाईक करा, शेअर करा. तुमची साथ अशीच राहू दे आणि सबस्क्राईब. चला, बाय.